हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सेकंड स्टँडर्डची इंग्लिशची पोयम 1.1. पोयमचं नेम आहे हॉलिडेज आर ओव्हर. तर या कवितेचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर या कवितेत सुट्ट्या संपल्या आहेत, पण मुलगा दुःखी नाही. तो शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्याला नवीन बूट, नवीन दप्तर, नवीन गणवेश, नवीन पुस्तके, नवीन वर्ग आणि नवीन शिक्षक मिळणार आहेत. या सर्व नवीन गोष्टीमुळे तो आनंदी आहे, पण त्याला आपल्या जुन्या मित्रांना पुन्हा भेटण्याचा खूप आनंद आहे, कारण जुने मित्र खूप मौल्यवान आहेत. थोडक्यात सांगायचं तर नवीन गोष्टी आणि जुन्या मित्रांना भेटण्याच्या आनंदामुळे मुलगा शाळेत परत जाण्यास आनंदी आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप पोयम रीडिंग करून त्याचा अर्थ समजून घेऊया. हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. वूड यू लाईक टू नो व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. म्हणजे सुट्ट्या संपल्या आहेत, पण मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट मी खूप आनंदी आहे. मी इतका आनंदी का आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. वूड यू लाईक टू नो व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. सेकंड स्टांजा. न्यू शूज, न्यू बॅग. माय युनिफॉर्म इज न्यू. न्यू बुक्स, न्यू क्लास. अ न्यू क्लास टीचर टू. म्हणजे माझे नवीन बूट, नवीन दप्तर आणि नवीन गणवेश आहे. तसेच नवीन पुस्तके, नवीन वर्ग आणि नवीन वर्ग शिक्षकही आहेत. या सर्व नवीन गोष्टीमुळे मला आनंद होत आहे. न्यू शूज, न्यू बॅग. माय युनिफॉर्म इज न्यू. न्यू बुक्स, न्यू क्लास. अ न्यू क्लास टीचर टू. So everything is new and that is really fine. Yet what's old and good as gold are the good old friends of mine. So everything is new and that is really fine. Yet what's old and good as gold are the good old friends of mine. जे पण या सर्व नवीन गोष्टींपेक्षा माझे जुने मित्र अधिक मौल्यवान आहेत. ते सोन्यासारखे चांगले आणि प्रिय आहेत. त्यांना पुन्हा भेटून मला खूप आनंद होत आहे. आता या पोयममध्ये आलेले हार्डवर्ड्स आपण बघणार आहोत. हॉलिडेज म्हणजे वॅकेशन डेज, सुट्ट्या. ओव्हर फिनिश, संपलेल्या. नेक्स्ट सॅड, अनहॅपी, दुःखी. नेक्स्ट ग्लॅड, हॅपी, आनंदी. नेक्स्ट शूज, फुटवेअर, बूट. बॅग, स्कूल बॅग, दप्तर. युनिफॉर्म, स्कूल ड्रेस, गणवेश. नेक्स्ट क्लास, ग्रुप ऑफ स्टुडंट्स, वर्ग. टीचर, शिक्षक. नेक्स्ट एव्हरीथिंग, ऑल थिंग्स, सर्व गोष्टी. फाईन, गुड, छान. नेक्स्ट गोल्ड, सोने. ओल्ड फ्रेंड्स, जुने मित्र. माईन, माझे. तर या ठिकाणी आपण हे हार्डवर्ड्स बघितलेले आहेत. तर ही पोयम आपण थोडक्यात समजून त्याचे हार्डवर्ड्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.